Hello students, we will take the point inverse trigonometric functions. याच्या आधीचा जो टॉपिक होता 3.7 ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल तो ह्या वर्षी डिलीट केलेला आहे. आता आपण पाहतोय इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. त्यामध्ये साइनचा जो ग्राफ आहे पहा तो कसा ड्रॉ करायचा पहा. साइन 0 इज 0, साइन पाय बाय 2 इज 1, साइन पाय इज 0, sin 3 pi by 2 is -1, sin 2 pi is 0. Sin of minus theta is minus sin theta. So sin of minus pi by 2 is -1 and sin pi is 0. Sin of minus 3 pi by 2 is 1 and sin 2 pi is 0. आता हा साइनचा जो ग्राफ आहे पाहतो असा ड्रॉ होतो. स्मूथली असा ड्रॉ करायचा आहे. दिस इज साइन फंक्शन. हा ग्राफ साइन फंक्शनचा आहे. आपल्याला इन्व्हर्सचा पाहायचा आहे, पण आता इकडे लक्ष द्या तुम्ही. साइनचा जो ग्राफ आहे असा असतो. आता आधी आपण हे जे फंक्शन्स आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स त्यांचा डोमेन, रेंज आणि पिरियड पाहूयात आणि मग इन्व्हर्स कडे जाऊयात. आता इथे पाहिजे जे साइन फंक्शन आहे ते साइन फंक्शन ह्या पूर्ण जी लाईन आहे त्यावरती आहे. म्हणजे आर वर, म्हणजे हा जे तुमचे एक्स ऍक्सिस आहे त्याला डोमेन म्हणायचे. हा म्हणजे तुमचा जो साइन फंक्शनचा डोमेन आहे तो आर आहे. म्हणजे ह्या पूर्ण लाईनवरती कुठे तुम्ही साइनचा ग्राफ काय तो ड्रॉ करू शकता. पाहिजे सगळीकडे तो ड्रॉ झालेला आहे ह्या लाईनवरती. म्हणजे साइनचा डोमेन आर झालाय. आता रेंज पाहण्यासाठी पहा वाय ऍक्सिस वरती रेंज पाहिजे. आता इथे पहा हा 1 आणि इकडे -1 त्याच्या आतमध्येच आहे. 1 आणि -1 मध्ये, 1च्या वरती पण नाही गेलेला आणि खाली पण नाही आलेला. सो रेंज जी आहे ती काय येणार आहे, क्लोज इंटरवल 1 म्हणजे -1 to 1, क्लोज इंटरवल -1 to 1. -1 आणि 1 मध्येच हा ग्राफ जो आहे तो असणार आहे साइनचा. आता कोसाइनचा ग्राफ आपण ड्रॉ करूयात. कोसाइन म्हणजे कॉस फंक्शन. कॉस 0 जे असते तिची व्हॅल्यू, कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1. कॉस पाय बाय 2 0 असतो. कॉस पाय इज -1, अगेन 3 पाय बाय 2 0, कॉस 3 पाय बाय 2 इज 0 अँड कॉस 2 पाय इज 1. ओके, म्हणजे तुमचा ग्राफ पहा असेल कॉसचा. कॉस फंक्शनचा ग्राफ जो आहे तो असा येतो. सिमिलरली इकडे पण ओके. आता पहा आपल्याला रेंज आणि डोमेन फाइंड करायचं. डोमेन म्हणजे ही लाईन, एक्स ऍक्सिसची जी लाईन आहे ती तुमची डोमेन असते. म्हणजे इथे पहा सगळीकडे तो ड्रॉ झालेला आहे. म्हणजे तुमचा जो डोमेन आहे तो काय आहे, आर आहे कोसाइन फंक्शनचा. हा ग्राफ कोणाचा आहे, कोसाइन फंक्शन. ग्राफ व्यवस्थित लक्षात ठेवा. साइन 0 0 असतो म्हणून 0 तून असा ग्राफ ड्रॉ होतो आणि कॉस 0 1 असतो म्हणून तो 1च्या इथून असा ड्रॉ होतो. ओके. आता टॅन रेंज राहिली का, कोसाइनची रेंज पहा कुठे, -1 to 1 च्या मध्येच आहे. याच्या बाहेर पण नाही जाणार, इकडे पण नाही जाणार आहे. म्हणजे तुमची जी रेंज आहे कोसाइनची ती काय आहे, -1 to 1 असेल. ओके. आता टॅन फंक्शन जे आहे, टॅन फंक्शन पहा. टॅन म्हणजेच काय असतं, साइन अपॉन, टॅन म्हणजेच काय, साइन अपॉन कॉस. आता हा जे डिनॉमिनेटरला कॉस आलाय, कॉस फंक्शन कधी डिफाईन होत नाही. म्हणजे कॉस म्हणजे टॅन फंक्शन कधी डिफाईन होणार नाही जेव्हा कॉस काय येईल, 0 येईल. आता कॉस 0 कधी येतं, पाय बाय 2 असेल तर पाय बाय 2, 3 पाय बाय 2 असेल तर कॉस फंक्शन काय येतं, 0 येतं. म्हणजे ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 ला कॉस फंक्शन काय येतं, 0 येतं. आणि कॉस जर 0 आला तर टॅन फंक्शन काय येणार आहे, डिफाईन होणार नाही. म्हणजे तुमचं जो डोमेन असेल याचा. आता इथे तुम्ही पाहिजे तर सगळीकडेच काय होतं, कॉस फंक्शन डिफाईन होतं. पण टॅन फंक्शन मध्ये टॅन कधी डिफाईन होणार नाही, जेव्हा कॉस काय असेल, 0 असेल. येते का लक्षात, कॉस 0 असेल तेव्हा टॅन डिफाईन होणार नाही. आणि कॉस 0 कधी असतो,
ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. म्हणजे आपल्याला टॅनचा जो डोमेन आहे तो काय लिहावा लागेल, आर. पण त्यातनं कोणते आर मायनस करायचे, जिथे कॉस 0 येतो. कॉस 0 कधी येतो, ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. 2n प्लस 1 म्हणजे ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. n बिलॉंग्स टू झेड. म्हणजे टॅनचा जो डोमेन असेल तो काय असेल, आर मायनस 2n प्लस 1 पाय बाय 2. n बिलॉंग्स टू झेड. आणि ह्याची जी रेंज असते, टॅन फंक्शनचं जे ग्राफ तुम्ही पाहिला तर तो ग्राफ जो आहे तो असा असतो का, असं. म्हणजे ही जी लाईन आहे ती आर पर्यंत असते. आर रेंज काय येते टॅन फंक्शनची, आर रिअल नंबर्स असते पूर्ण. आता कॉट फंक्शन पहा. कॉट फंक्शन म्हणजेच काय येते, कॉट फंक्शन कॉस अपॉन साइन. कॉस फंक्शन काय, कॉस अपॉन साइन. म्हणजे कॉट फंक्शन कधी डिफाईन होणार नाही, जेव्हा साइन फंक्शन काय असेल, 0 असेल. साइन फंक्शन काय असेल, 0. साइन कधी 0 येतं, तिथे तुमचं कॉट फंक्शन डिफाईन होणार नाही. कॉट फंक्शन कधी डिफाईन होणार नाही, जेव्हा साइन 0 येईल. आणि साइन 0 कधी येतो, एन पायला. कधी 0 येतो, एन पाय. एन बिलॉंग्स टू झेड. आणि ह्या कॉटचाही जो रेंज आहे, कॉटची रेंज ती आरच असते. आता कोसेक फंक्शन. कोसेक म्हणजे काय असतं, 1 अपॉन साइन. मग आता साइन फंक्शन आत्ताच पाहिलं आपण. कोसेक कधी डिफाईन होणार नाही, जेव्हा साइन 0 असेल. आणि साइन 0 कधी येतो, एन पायला. म्हणजे कोसेकचा डोमेन काय असेल, आर मायनस एन पाय. एन बिलॉंग्स टू झेड. ओके. आणि ह्याची जी रेंज असणार आहे ती आर मायनस 1 to 1. आता सेक फंक्शन पहा. सेक म्हणजेच काय येतं, 1 अपॉन कॉस. कॉस कधी डिफाईन होत नाही, सेक कधी डिफाईन होणार नाही, जेव्हा कॉस 0 येईल. आणि कॉस 0 कधी येतं, ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2. एन बिलॉंग्स टू झेड. आणि याचा ही जी रेंज आहे ती आर मायनस 1 to 1. ओके. लक्षात आले कसं आपण डोमेन लिहिलंय आणि रेंज लिहिलेली आहे. आता पिरियड जो आहे तो टॅन आणि कॉटचा पिरियड पाय आहे. पहा, टॅन आणि कॉटचा पिरियड पाय आहे. बाकीचे जे फंक्शन्स आहेत त्यांचा पिरियड 2 पाय आहे. 2 पाय. आले लक्षात सगळ्यांच्या. पहा, हा साइनचा ग्राफ आहे, 0 ओरिजिन मधून जातो. आणि कॉसचा जो ग्राफ आहे तो 1 इथून सिमेट्रिक आहे. हा ओरिजिनला सिमेट्रिक आहे आणि हा इथे सिमेट्रिक आहे. पहा, आणि हा जो फंक्शन आहे, साइनचा डोमेन आर आहे, कोसाइनचा आर आहे, टॅनचा हा डोमेन आहे, कॉटचा असा आहे, सेकचा असा आहे. एल फाइंड करता तुम्हाला सिंपल आहे. आता पहा, आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन पाहूयात. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता पहा, इफ फंक्शन f from a to b is function f from a to b is 1 1 and onto, then its inverse function exists and is denoted by इनव्हर्स फंक्शन कसं डिनोट करायचं, एफ इनव्हर्स. आता पहा, फंक्शन काय असायला पाहिजे, 1 1 आणि ऑन टू. इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी तुमचं फंक्शन 1 1 आणि ऑन टू असायला पाहिजे, तरच त्याचा इनव्हर्स फंक्शन काय होतो, एक्झिस्ट होतो. आणि तो जो इनव्हर्स फंक्शन आहे तो असा डिनोट होतो. एफ फ्रॉम ए टू बी असेल तर एफ इनव्हर्स फ्रॉम बी टू ए. म्हणजे डोमेन ऑफ एफ इनव्हर्स, domain of f inverse is b. हा रेंज असेल f ची, इज इक्वल टू रेंज ऑफ f, फंक्शन f. and range of f inverse is a, is equal to domain of function f. आले का लक्षात.
एफ इन्व्हर्स फंक्शन कधी एक्झिस्ट होतं, ते फंक्शन 1 असायला पाहिजे आणि ऑन टू असायला पाहिजे, तरच एफ इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. आणि एफ इन्व्हर्स मध्ये पहा, इथं जो बी आलेला आहे तो तुमच्या फंक्शनचा काय असतो, रेंज असते. आणि एफ इन्व्हर्सची जी रेंज आहे ती तुमच्या फंक्शनचा काय असते, डोमेन असते. आता आपण साईनचं इन्व्हर्स फंक्शन पाहूया. इन्व्हर्स फंक्शन ऑफ साईन. आता पहा, साईनचा आपण ग्राफ पाहिला होता. साईनचा ग्राफ जो आहे 0, π/2, π, 3, π/2 अँड 2π. साइन 0, 0 म्हणजे तो ग्राफ जो आहे इकडे 1, -1 असा ग्राफ होता पहा तुमचा. इकडे -π/2, -π, -3π/2 and -2π. ओके, असा ग्राफ आहे साईनचा. तर साईन जे फंक्शन आहे पहा, इथे तुम्ही ह्या पॉइंटलाच व्हॅल्यू जर पाहिल्या, इथे डिफरंट पॉइंट्स येतात. इथे थीटा तुमचा वेगळा असणार इथं आणि इथं, पण ते जे व्हॅल्यूज आहेत पहा, ह्या जे 2 व्हॅल्यूज आहेत ते काय असणार इथं, सेम असणार आहेत. येते का लक्षात? म्हणजे तुम्ही जर हा कन्सिडर केला डोमेन, तर इथे हे फंक्शन 1 आणि ऑन टू येत नाही. म्हणजे कोणतंच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे 1 आणि ऑन टू नसतं. पण जर तुम्ही तो त्यांचा डोमेन आहे तो रेस्ट्रिक्ट केला, पाय इथलं -π/2 आणि हे π/2, इथला जर तुम्ही ग्राफ कन्सिडर केलात तर इथे कोणत्याच 2 पॉइंटला सेम व्हॅल्यूज येत नाहीत. कुठलाही पॉइंट घ्या, इथला पॉइंट घेतला इथं व्हॅल्यू वेगळी येते, एकच येते. म्हणजे इथला पॉइंट घेतला इथला, तर काय येतात व्हॅल्यूज, वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूज येतात. म्हणजे डिफरंट एक्सला डिफरंट वाय भेटतात. पण तुम्ही जर मग अशी कन्सिडर केला होता हा पोर्शन, एवढा जर कन्सिडर केला असतात तर इथं सेम व्हॅल्यूज येतात, डिफरंट पॉइंट्सला सेम व्हॅल्यू येते. असं नकोय. असं येत असेल तर ते इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होत नाही. पण आता इथे पहा, आपण हा जो पोर्शन घेतलेला आहे, ह्या पोर्शनला डिफरंट एक्सला डिफरंट वायच्या व्हॅल्यूज येतात. मग तेव्हा ते फंक्शन काय होतं, ह्या इंटरवल मध्ये हे फंक्शन काय येतं, इन्व्हर्स येतं. म्हणजे 1 आणि 1 येतं, म्हणजे इन्व्हर्स फंक्शन काय होते, एक्झिस्ट होते. आपण जर साइन फंक्शन -π/2, 2π/2 -1 to 1 असं जर फंक्शन घेतलं, साइन फ्रॉम दिस इंटरवल टू दिस, देन साइन इनवर्स एक्झिस्ट होतो. बघा, साइन इनवर्स फंक्शन एक्झिस्ट होतं, कारण इथे ते 1 आणि 1 आहे. हिअर साइन is 1 and on 2. Therefore, sin inverse exists and sin inverse जे फंक्शन आहे त्याचा आता पहा डोमेन आणि रेंज लिहायचे आपल्याला. डोमेन अँड रेंज. साइन फंक्शनचा डोमेन तो तुमच्या साइन इनवर्सची काय येते, रेंज येते. आणि साइन फंक्शनची जी रेंज असते ती इनवर्स फंक्शनची काय असते, डोमेन असते. म्हणजे साइन इनवर्स फंक्शन -1 to -π/2 to π/2 असं डिफाईन होणार आहे. फॉर x belongs to -1 to 1, theta belongs to -π/2 to π/2. If sin inverse of x is equal to theta, if sin theta is equal to x, sin inverse of x is equal to theta if sin theta is equal to x. Sin function is from -π/2 to π/2 to -1 to 1, and sin inverse function is from -1 to
-π/2 to π/2 असे पहा. आता फॉर x बिलॉंग्स टू -1 to 1, x बिलॉंग्स टू -1 to 1, थीटा बिलॉंग्स टू -π/2 to π/2. Theta belongs to -π/2 to π/2. So here sin inverse of x is equal to theta. Then sin theta is equal to x. Here theta is called, हा जो theta असेल पहा, theta is called principal value of sin inverse x. -π/2 to π/2 ही जी रेंज पहा, साइन इनवर्सची ही जी रेंज आहे त्याला काय म्हणायचे, प्रिन्सिपल व्हॅल्यू. थीटा पाहतो, थीटा कुठे आहे तुमचा -π/2 टू π/2 मध्ये आहे, आणि हा जो थीटा आहे त्याला म्हणायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स एक्स. आता पहा, साइन 30 डिग्री, साइन 30 मीन्स साइन π/6 इज 1/2. Therefore साइन इनवर्स ऑफ, आता इनवर्स कुठे येणार आहे, इकडे 1/2. साइन इनवर्स ऑफ 1/2 इज π/6. आता असं लिहिता येतं, कारण हा जो 1/2 आहे, हिअर 1/2 बिलॉंग्स टू -1 to 1 आहे, 1/2 आहे इथे, आणि थीटा जो आहे पहा, थीटा इज इक्वल टू काय आलं तुमचा π/6. हा पण -π/2 म्हणजे -90 आणि +90 मध्ये येतो. हा 30 डिग्री जो आहे, आता हे 90 डिग्री म्हणजे 30 डिग्री ह्यामध्ये येणार आहे. त्यामुळे हा जो हा जो थीटा लिहिला पहा तुम्ही, साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू π/6. हा जो थीटा आहे π/6 इज कॉल्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू. प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती इथे पडली पाहिजे, आणि जो थीटा आहे तो तुमचा ह्या इंटरवल मध्ये आला पाहिजे, तरच त्याला म्हणायचं प्रिन्सिपल व्हॅल्यू, आणि तरच तुम्ही असं लिहू शकता, साइन इनवर्स ऑफ -1/2 इज π/6. आता पहा मिस, आता तुम्हाला माहितीये साइन ऑफ पाय मायनस थीटा, साइन ऑफ पाय मायनस थीटा इज साइन थीटा. सो साइन थीटा इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस थीटा. आता थीटाची जी π/6 जी व्हॅल्यू आली ती आपण ठेवूयात, म्हणजे काय येतं पहा, इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस π/6 म्हणजेच किती येतं, साइन ऑफ, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6π मायनस पाय इज 5π/6. आता साइन ऑफ π/6 किती आहे, 1/2, म्हणजे साइन ऑफ 5π/6 पण किती येणार आहे, 1/2. साइन ऑफ 5π/6 इज 1/2. मग आपण असं लिहू शकतो का, साइन इनवर्स ऑफ 1/2 इज 5π/6 असं लिहू शकता का पहा. 1/2 बिलॉंग्स टू आहे, हिअर 1/2 बिलॉंग्स टू -1 to 1. आता हा 5π/6 पाय येतो का, -π/2 to π/2 येतो का याच्यामध्ये, तर नाही येणार, कारण 5π/6 म्हणजेच पाय म्हणजे 1 येते, डिवायडेड बाय 6 किती आन्सर येतं पहा, 30 म्हणजे 150 आन्सर येतं. आणि 150 डिग्री ह्या 90च्या पुढे येणार आहे, 90च्या पुढे येणार आहे, म्हणजे हा जो 5π/6 आहे तो ह्या इंटरवल मध्ये येत नाही, म्हणजेच तुम्ही असं लिहू शकत नाही. वी कॅन नॉट राईट दिस. ओके, साइन इनवर्स ऑफ 1/2 इज नॉट इक्वल टू 5π/6. कारण इनवर्स फंक्शन एक्झिस्ट व्हायचं असेल तर ह्या दोनही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, की तो जो तुमचा एक्स आहे तो इथे आला पाहिजे, आणि थीटा जो आहे तो -π/2 आणि π/2 मध्येच आला पाहिजे. तर हा जो 5π/6 आहे ते 150 येतात, आणि तो ह्या इंटरवल मध्ये येत नाही, त्यामुळे आपण हे असं लिहू शकत नाही. ओके, आता तुम्ही असं पहा, साइन ऑफ मायनस थीटा, साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. साइन ऑफ -π/4 इज मायनस साइन π/4. म्हणजेच हा जो साइन इनवर्स फंक्शन आहे पहा,
किती येतं? साइन पाय बाय 4 इज 1/√2. सो साइन इनवर्स ऑफ -1/√2 इज इक्वल टू -π/4. लक्षात येते का पहा? साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा आणि मायनस साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2 आहे. म्हणजे साइन ऑफ -π/4 इज -1/√2 अँड साइन इनवर्स ऑफ इकडे आलं, साइन फंक्शन इकडे आलं इनवर्स झालं. साइन इनवर्स ऑफ -1/√2 इज -π/4. आता चेक करा हे इनवर्स खरंच आहे का फंक्शन. -1/√2 हा -1 आणि 1 मध्ये येतो का? तो ऑब्व्हियसली येणार आहे. आणि हा जो थीटा आहे, थीटा जो आहे -π/4 म्हणजेच -45 डिग्री, तर तोही इथे येतो. इज ऑल्सो बिलॉंग्स टू -π/2 to π/2. So this sin inverse of -1/√2 is equal to -π/4 असं लिहिलेलं चालणार आहे. कारण हा जो थीटा आहे तो ह्या इंटरवल मध्ये येतो. ओके, -45 डिग्री. आता आपण ग्राफ ड्रॉ करतोय इनवर्स साइन फंक्शनचा. ग्राफ ऑफ इनवर्स साइन फंक्शन. आता ग्राफ ड्रॉ करतोय काय? आता इनवर्स फंक्शन ड्रॉ करताना जो आपला एक्स ऍक्सिस होता तो वाय ऍक्सिस होणार आहे आणि जो वाय ऍक्सिस होता तो एक्स ऍक्सिस होणार. आता पहा आपण साइनचा ग्राफ जो होता तो ड्रॉ करताना इथे अँगल्स ड्रॉ केले होते. म्हणजे आता आपल्याला इकडे अँगल्स ड्रॉ करावे लागतात. 0, π/2, पाय, 3π/2 अँड 2π. आणि इकडे जे तुम्ही वाय ऍक्सिस वरती 1 आणि -1 ड्रॉ करत होते ते आपल्याला ह्या ऍक्सिस वरती ड्रॉ करावे लागतील. ओके, खाली सेम येणार आहे -π/2, -π, -3π/2 आणि -2π. आता पहा साइन 0 ला 0 येतं. साइन π/2 1 आहे. साइन पाय अगेन 0, 3π/2 -1 आहे. and again 0, 2π. Sin 2π is 0. हा ग्राफ तुमचा असा येणार आहे. हा कशाचा ग्राफ आहे? इनवर्स साइन फंक्शन. ओके, इनवर्स म्हणजे साइन इनवर्सचा ग्राफ आहे. ग्राफ ऑफ साइन इनवर्स फंक्शन. लक्षात आले ग्राफ कसा ड्रॉ केलाय पहा. हे ऍक्सिस वरती अँगल्स घेतलेत आणि इकडे -1 to 1. आणि जो इंटरवल आहे तो तुमचा हा असेल तो -π/2 to π. आले लक्षात सगळ्यांच्या?